आदरणीय अध्यक्ष महोदय आणि येथे असलेले सर्व परीक्षक, माझे मित्र मैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. माझा कोड क्रमांक 17. आज मी आपल्या समोर विषय सादर करीत आहे, तो म्हणजे इम्पॅक्ट ऑफ मोबाईल इन स्टुडंट लाईफ. म्हणजे मोबाईलचा एखाद्या स्टुडंटच्या लाईफवर होणारा कोणकोणता परिणाम आहे हे आपल्या समोर मी थोडक्यात स्पष्ट करून देत आहे. मित्रांनो, आता आपण ज्या जमान्यात जगतो ते डिजिटल युग आहे. या डिजिटल युगातील सर्वात प्रभावी क्रांतिकारी शोध म्हणजे मोबाईल फोन होय. मित्रांनो, आज तुम्हाला असं वाटत नाही का मोबाईल फक्त संवादाचं साधन न राहता आपली एक मूलभूत गरज बनलेला आहे. याचे एक उदाहरण बघू मित्रांनो. आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्या हातात मोबाईल असतो. संध्याकाळी झोपताना सर्वांच्या गुड नाईटचा मेसेजचा रिप्लाय देऊन आपण आपल्या दिवसाचा शेवट करतो, अंत करतो. मित्रांनो, जुना काळ डिजिटल युग नाही, मोबाईल नाही, त्या काळाचा एकदा विचार करा, जेव्हा संवाद करण्यासाठी एक पत्र पाठवावे लागत होते. एक संवाद करण्यासाठी, एक मेसेज देण्यासाठी 7 दिवस कमीत कमी लागत होते. तो संवाद आज फक्त 7 सेकंदात संभव होते. हे कशामुळे? तर मोबाईलमुळे. मित्रांनो, आज मोबाईल हे कोणत्या क्षेत्रात काम करत नाही, तर मोबाईल शिक्षण क्षेत्रात काम करते. मोबाईल आरोग्यासाठी उपयोगी आहे. मोबाईलमुळे आपण दैनंदिन कामे करतो. मोबाईलमुळे आपण बँकिंग असे सारखे कामं करू शकतो. मित्रांनो, जर आपण शिक्षण आणि विद्यार्थी आणि मोबाईल यांची जर सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर आपल्या डोळ्यासमोर असे चित्र उभे असते की एक विद्यार्थी त्या मोबाईलचा उपयोग काही चांगली माहिती मिळवण्यासाठी करतोय, काही चांगलं ज्ञान मिळवण्यासाठी तो त्या मोबाईलचा प्रयत्न करतोय. पण खरे असे आहे का ते आपण बघू. जर मोबाईलचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर मोबाईल चांगला, आणि जर मोबाईल वाईट पद्धतीने उपयोग केला, मोबाईल जर वाईट गोष्टीसाठी उपयोगी ठरला तर मोबाईल हा नेहमी वाईटच ठरणार. मित्रांनो, आज बघा, एक राजू नावाचा मुलगा आहे जो हाय क्लास शिक्षण अफोर्ड करू शकत नाही, पण तोच विद्यार्थी आज YouTube, दीक्षा, बायजूस सारखे ऍप वापरतो आणि कमी खर्चात, अल्प खर्चात आपले शिक्षण पूर्ण करून परीक्षेची तयारी करतो. हा झाला मोबाईलचा योग्य उपयोग. पण तोच एक विद्यार्थी आपल्या घरच्याकडून अभ्यासासाठी मोबाईल मागतो आणि त्या मोबाईलवर इकडे YouTubeवर कुणाचे ब्लॉग पाहत बसतो, GTA वाय सिटीचे गेम खेळत बसतो. हा झाला मोबाईलचा दुरुपयोग. मित्रांनो, आज आपण बघतो मोबाईल हा रोजगारात सुद्धा खूप काम येतो. मोबाईलमुळे आपण रोजगार प्राप्त करू शकतो. याचे जर उदाहरण द्यायचे ठरले, एक स्त्री मोबाईलवर ऑनलाईन बिझनेस सुरू करते आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनते. हा त्या स्त्रीचा मोबाईलचा चांगलाच उपयोग झाला ना. आता आपण आपला खरा विषय आहे, जो विषय आहे विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारे परिणाम, याच्याकडे लक्ष देऊ. मित्रांनो, आज एखादा विद्यार्थी ज्याला इतिहासाच्या अभ्यासात एखादा अडचण असेल तर तो विद्यार्थी लगेच आपला मोबाईल घेतो आणि ती अडचण मोबाईलवर सॉल्व्ह करून घेतो. आज एखादा विद्यार्थी ज्याला गणिताचा टॉपिक कळालंच नाही, तो विद्यार्थी आज मोबाईलवर गणिताचा टॉपिक बघतो. हा मोबाईलचा चांगला उपयोग झाला. पण मग एक विचार करा मित्रांनो, आपण जेव्हा त्या मोबाईलवर ChatGPT उघडतो किंवा YouTube उघडतो तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न पडतो, अरे मी हा मोबाईल उघडावा की पुस्तकातून 2दा-3दा वाचून हा प्रॉब्लेम समजून घ्यावा? असा प्रश्न सर्वांच्या मनात पडतो. हे मला सुद्धा माहित आहे मित्रांनो. आज ही खरी परिस्थिती आहे. आज आपण ChatGPT सारखे, Google सारखे, Gemini सारखे ऍप तर वापरतो, पण मग त्या ऍप मधून आपला मेंदू गंजतोय असे आपल्याला का वाटत नाही? ते म्हणतात ना, दार उघडलं नाही तर ते गंजतं, लोखंड तर वापरात घेतलं नाही तर ते गंजतं. मग आपला मेंदूच जर वापरात घेतला नाही तर तो मेंदू गंजणार नाही, याची गॅरंटी कोण मला देईल ते सांगा मित्रांनो. आज आपण बघतो की एखादा प्रश्न आहे, सरांनी आपल्याला एका पुस्तकाच्या पानावर प्रश्न काढायला दिले. आपण त्या पुस्तकाच्या पानाचा फोटो ChatGPT वर टाकतो. ChatGPT, प्लीज गिव्ह मी 10 क्वेश्चन ऑन दिस पेपर. आपल्या समोर 10 प्रश्न हजर होतात. पण मित्रांनो, तो शिक्षक आपल्याला ते कशासाठी देतो याचा आपण थोडा तरी विचार करतो का? तो शिक्षक आपल्याला ते 10 प्रश्न बनवण्यासाठी देतो की मुलं ते धडा वाचावा. पण आपण काय करतो? आपण त्या ChatGPTच्या आहारी गेलो ना हो. आपण तर त्या ChatGPTचा वापर करतो. हा परिणाम विद्यार्थ्यांच्या जीवनावर झालेला आहे. मित्रांनो, आज ज्या विद्यार्थ्याचा वाचनाचा वेळ किमान
मित्रांनो, आज जर आपण आपल्या बुद्धीला चालना दिली, आज जर आपला मेंदूला आपण चालना दिली, तर आपण पुढे काहीतरी हुशार, काहीतरी वेगळं करू शकतो. आज आपल्याला मॅथ्सचे एवढे अवघड प्रॉब्लेम पाहायला मिळतात. ते प्रॉब्लेम कशासाठी आहे? ते भविष्यात जरी उपयोगात नाही आले